आज बेरीज वजाबाकीची मिश्र उदाहरणे. बेरीज वजाबाकीची मिश्र उदाहरणे हा टॉपिक घेतलेला आहे. तर बघा, पहिलं उदाहरण आहे. उदाहरण 1. जर समजा तुम्हाला 2 अधिक 4 अधिक 5 फक्त बेरीजचं उदाहरण, आडवी बेरीज म्हणतात. आपण सीधी बेरीज शिकलेलो आहोत. जर आडवी बेरीज असं तुम्हाला दिलं 2 अधिक 4 अधिक 5, मग कसं 2 आणि 4 किती झाले? 6, 6 आणि 5 11. बरोबर. आता याच्यामध्ये 2 अधिक 5 वजा 3 याच्यामध्ये वजाबाकी मिश्र झाले, म्हणजे मिश्र उदाहरण झालं. 2 अधिक 5 आणि -3. तर हे कसं सॉल्व्ह करायचं? पहिले प्लस प्लसची बेरीज 2 आणि 5 7 आणि हे -3. बरोबर. काय झाले मग? 7 मधून 3 गेले, उरले 4. तर हे असं मिश्र उदाहरणे आपल्याला शिकायचे आहे. तर पहिले आपण बेरीजचे जे एकदम सिंपल उदाहरणे आहेत, फक्त बेरीजचे, दुसऱ्या टप्प्यामध्ये वजाबाकीचे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मिश्र उदाहरणे. तो एकच टॉपिक आपण आता इथं संपवणार आहे. तर पहिलं उदाहरण होतं. आता पहिलं उदाहरण आहे आपल्याला 8 अधिक 9 अधिक 5 अधिक 7. हे झालं तुमचं सरळ बेरीज, म्हणजे फक्त बेरीजचं उदाहरण आहे. याच्यामध्ये फक्त बेरीज दिली आहे. तर 8 आणि 9 17, 17 आणि 5 22, 22 ने 7 29. ही झाली बेरीज. पण जर तुम्हाला वजाबाकी दिली -2 -4 -5 -7, हे काय? तर यांची देखील बेरीज करून आलेल्या उत्तराला मायनसचं चिन्ह द्या. बरोबर. म्हणजे 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 7 19. 19 आहे, पण ते सर्व मायनस मध्ये आहेत, म्हणून त्यांचं उत्तराचं चिन्ह काय असेल? मायनस मध्ये असेल. म्हणजे थोडक्यात वजा नोट करा. वजा काय होतं? वजा हे अधिक, अधिक होते आणि आलेल्या उत्तराला वजा चिन्ह द्या. कोणतं चिन्ह द्यावे? वजा चिन्ह द्या. म्हणजे आलेल्या उत्तराला मायनसचे चिन्ह द्या. अजून उदाहरण बघा. -5 -7 -8 बरोबर काय? तर बघा, वजा हे अधिक होते. मग -5 -7 -8 यांच्या सर्वांचे काय होईल? बेरीज. 5 आणि 7 12, 12 आणि 8 20, 20 झाली बेरीज. वजा अधिक होते. बरोबर. वजा अधिक झालं, पण आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह असेल? मायनसचं चिन्ह असेल. म्हणजे सरळ बेरीज आणि वजाबाकी या 2 पायऱ्या झाल्या. आता तिसऱ्या पायरीमध्ये आपण काय बघणार आहोत, की याच्यामध्ये बेरीज पण आणि वजाबाकी पण राहील. ओके. तर बघा, तिसरी पायरीमध्ये आपण बघणार बेरीज वजाबाकीचे मिश्र उदाहरण. टाईप 3 करा याला. तर याच्यामध्ये काय आहे? जर समजा तुम्हाला दिलं -2 -4 +5 -7, तर याच्यामध्ये काय करायचं? ज्या वजा त्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. आता -2 -4 आणि -7 वेगळ्या काढायच्या, ज्या मायनसच्या संख्या. मग -2 -4 -7. बरोबर. आता यांची काय होईल? पहिले बेरीज करा. 2 आणि 4 6, 6 आणि 7 13, म्हणजे मायनसचे 13 झाले. हे झाले मायनसचे 13. आता यामध्ये प्लसच्या संख्या किती आहेत? फक्त प्लसची संख्या एकच आहे, ती म्हणजे 5. मग ती प्लस करा इथे 5. मग आता मायनस आणि प्लस यांची काय होते? वजाबाकी होईल. म्हणजे मायनस प्लस काय होतं? मायनस. तर बघा, 13 मधून 5 गेले, 13 मधून 5 गेले तर किती उरले? 8. ते झाले 8. म्हणजे प्लसचे का मायनसचे? नाही, मायनसचे. मोठी संख्याचे चिन्ह काय आहे? मायनस. मग मोठी संख्याचं चिन्ह द्यायचं याला. आलेल्या उत्तराला कोणती संख्याचं चिन्ह द्यायचं? मोठी संख्याचं. जर अशी कंडिशन असेल, आलेल्या उत्तराला, हे लगेच लिहून घ्या, आलेल्या उत्तराला
मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. बरोबर. म्हणजे -13 + 5 यांची वजाबाकी केली. मोठी संख्या 13 आहे. 13चे चिन्ह काय आहे? मायनस आहे. तर मोठी संख्याचे चिन्ह आपण 8ला उत्तरला दिलं. दुसरं उदाहरण घ्या. दुसरं उदाहरण आहे ते बघा. -7 + 2 -5 -2 + 7. म्हणजे कुठं मायनस, कुठं प्लस, कुठं मायनस, कुठं प्लस असे उदाहरणं आपल्याला देतात. ते म्हणजे फक्त बेरीज वजाबाकीचे मस्त उदाहरणे आहेत. बोर्ड मागच्या नियममध्ये तुम्हाला अजून कंचे भागुबे व मग त्याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी सर्व आपल्याला शिकावं लागेल. पण आपण एकदम साधी बेरीज अजून शिकत आहोत. बरोबर. मग ते -7 आणि -2 या दोन्ही संख्या बाहेर काढा. -7 -2 यांची बेरीज केली किती झाली? -9. आता प्लस प्लस बाहेर काढा. +2 +5 आणि +7 यांची बेरीज करा. किती झाली? 2 आणि 5 7, 7 आणि 7 14 म्हणजे +14 झाली. आता -9 आणि +14 मग 14 मधून 9 मधून 14 जात नाही म्हणून 14 मधून 9 काढा. मग 14 मधून 9 काढले. 14 मधून 9 काढले तर किती उरले? 5. मग ते 5 काय होईल? प्लस का मायनस? आता लहान संख्या -9 आहे पण मोठी संख्या +14 आहे. म्हणून उत्तराला कोणतं चिन्ह असेल? +5. पण आपण +5 असं लिहित नाही. याला असं न लिहिता आपण डायरेक्ट 5 लिहू शकतो. म्हणजे याला फक्त उत्तर काय आलं? 5. बरोबर. अजून दुसरं उदाहरण. -8 + 4 + 8 -4 जर असं उदाहरण राहिलं तर कसं सॉल्व करायचं? आता थोडा सराव झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? आता जो -8 आहे हा -8 + 8 ला खाऊन जाईल म्हणजे हा कट आणि हा +4 हा -4 ला कट करून टाकेल. म्हणजे हाच कट झाला, हा कट झाला. उत्तर काय येणार माहिती आहे? 0. म्हणजे उरलेली बाकी काय? 0. म्हणजे दोन विरुद्ध संख्या, या दोन विरुद्ध संख्या होत्या त्या म्हणजे एकमेकांना काय करतात? त्या समाप्त करून देतात म्हणजे 0 करून देतात. जर समजा अजून असं उदाहरण राहिलं 9 + 8 -9 प्लस नाही -8 जर असं उदाहरण राहिलं हा प्लस करा. आता हा -9 +9 ला खाऊन जाईल. बरोबर. हा -9 +9 ला खाऊन जाईल. हा +8 -8 ला खाऊन जाईल. म्हणजे याचं उत्तर देखील काय आलं? 0. म्हणजे आपल्याला काही प्रश्नांमध्ये उत्तर जर म्हणजे अशा संख्या डबल राहिल्या एक मायनस आणि प्लस ते कट होऊन जातात. बरोबर. तर अजून दुसरं उदाहरण बघा. -3 + 4 5 + 6 +3 -4 जर असं उदाहरण राहिलं तर काय करायचं? एकतर तुम्ही मायनसच्या संख्या वेगळ्या काढा, त्यांची बेरीज करा. नाहीतर असं दिसत असेल -3 आहे, +3 आहे, हे कट झाले. -3 +3 कट झाले. आता +4 आणि -4 हा सुद्धा कट झाला. म्हणजे उरला काय? -5 आणि +6. -5 आणि +6. आता 5 मधून 6 जात नाही म्हणून 6 मधून 5 काढा. किती उरले? बरोबर 1. पण मोठी संख्या कोणती? 6 का 5? 6. मग तिचं उत्तरचं चिन्ह काय? प्लस आहे. मग तो +1 येईल. मग तो +1 असं न लिहिता आपण त्याला कसं लिहितो? फक्त 1. बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं? 1. अजून बघा दुसरा प्रश्न. -3 + 5 -8 -7 +10 जर असं राहिलं तर याच्यामध्ये कट करायला काही कोणतीही संख्या नाही
म्हणून -3 -8 -7 वेगवेगळ्या काढा. -3 -8 -7 बरोबर. आता यांची बेरीज करा. 7 आणि 8 15 15 आणि 3 18 -18. आता प्लस प्लसच्या संख्या वेगळ्या काढा. +5 आणि +10 यांची बेरीज करा. किती झाली? +15. आता 18 मधून 15 जातात का? 15 मधून 18 जातात. मग 18 मधून 15 जातील. 18 मधून 15 जातील म्हणजे उरतील किती? 3. मायनस प्लस काय होतं? मायनस होऊन जातं. उरतील किती? 3. मग ते जे 3 उरले ते मोठी संख्या कोणती आहे? 18 आहे. 18चं चिन्ह काय आहे? मायनस. म्हणजे उत्तर कशामध्ये आलं? मायनसमध्ये. बरोबर. अशा प्रकारे आपण प्लस मायनसची मिश्र उदाहरणे सॉल्व्ह करायचं. अजून जर तुम्हाला एखादं उदाहरण देतो तर ते बघा. 9 एक मिनिट. 9 + 7 - 7 + 8 + 5 आणि -6. आता मायनस आता हे बघा. -7 + 7 ला कट करून टाकेल. कट उरला किती? प्लस प्लसच्या वेगवेगळ्या करा. 9 + 8 + 5 आणि हा -6 वेगळाच येतो एकटा. पहिले प्लस प्लसची बेरीज करून घ्या. 8 आणि 9 17 17 आणि 5 22 22 - 6 22 - 6 म्हणजे किती आले मग? 16. म्हणजे 22 - 6 म्हणजे 16. मग 16 काय आहे? आपले -6 हा लहान आहे आणि 22 काय प्लस आहे म्हणजे प्लसचं चिन्ह असेल. मोठी संख्येचं चिन्ह प्लस आहे आणि तो प्लस आपण असा लिहित नाही, फक्त 16 त्याला लिहितो. ओके. म्हणजे मिश्र उदाहरणे आपण पाहिली. याच्यामध्ये बेरीज वजाबाकी चे मिश्र उदाहरणे पाहिली. मी तुम्हाला सरावासाठी 2 4 5 उदाहरणे जे लिहून देतो ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके. पहिलं उदाहरण -8 + 7 + 2 -5. दुसरं आहे -9 + 5 -8 + 4. तिसरं आहे -8 फक्त 8 7 5 -3 -2. चौथं आहे 8 + 9 -9 -8 आणि पाचवं आहे 2 -3 -5 + 4. या 5 उदाहरणांची उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. ओके.